बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक ग वा बेहरे लिखित कथा थोडी लांबची वाट. औरंगजेब आहे मेला. लैलाबाई संतापून म्हणाल्या, औरंगजेब? देवीनी चौकसपणाने विचारलं. लैलाबाई, खरं म्हणजे लीलाताई, स्त्री मुक्ती चळवळीतील आपल्या सहकारी मैत्रिणीला सांगत होत्या. त्यांची सहकारी मैत्रीण म्हणजे घटस्फोटित कॅप्टन मिसेस देव. त्यांनी आपलं नाव आधुनिक काळाला शोभेल असं देवी करून घेतलं होतं. दोघीही हिरिरीनं स्त्रीमुक्ती चळवळीचा प्रचार करीत असत. एकतर दोघींना वेळ भरपूर होता आणि आर्थिक बाबतीत दोघीही कोणावर अवलंबून नव्हत्या. लीला मलुस्टे किंवा आत्ताच्या लैला मलुस्टे यांचं नाव या ना त्या कारणानं वृत्तपत्रात झळकत असे. संसारात स्त्रीला गुलामाची भूमिका वठवावी लागते म्हणून 15-20 वर्षांपूर्वी त्यांचे पती वारले तरी त्या पुन्हा संसारात गुंतल्या नव्हत्या. एकुलत्या एक मुलीचं लग्न होऊन ती परदेशी गेली होती. कसलाच पाश मागं नसल्यामुळे व आपल्या वाचून स्त्रीमुक्ती चळवळ अडून राहिली आहे या भ्रमामुळं त्यांनी आपलं उर्वरित आयुष्य या चळवळीत झोकून दिलं होतं. श्री मलुष्टे हे चांगले कॉन्ट्रॅक्टर होते. ते पिढीजात श्रीमंत होतेच, पण उद्योगधंद्यातही त्यांनी चांगला पैसा मिळवला होता. त्यांनी मोठ्या हौसेने गावाबाहेर प्रशस्त प्लॉट घेऊन बंगला बांधला होता. पण तिथे वीज आणि पाणी येण्याच्या कामात खूप अडचणी उत्पन्न झाल्या म्हणून त्यांच्या हयातीत ते तिथं राहायला येऊ शकले नाहीत. एवढंच नव्हे तर लीलाबाईंनाही तो बंगला पुष्कळ वर्ष वापरता आला नाही. गाव चौफेर वाढू लागलं तसतशा सर्व सोयी होत गेल्या आणि त्या नुकत्याच 4-6 महिन्यांपूर्वी बंगल्यात राहायला आल्या. पण आपण उगीच इथे राहायला आलो असं वाटण्याजोगी घटना घडून आली. त्यांच्या बंगल्याला लागूनच दुसरा एक बंगला बांधला गेला होता. माळ्याकडून हकीकत कळली त्याप्रमाणे तो बंगला लेफ्टनंट कर्नल पानसरे होता आणि त्यांची दोन्ही मुलं लष्करात असल्यामुळं आणि मिस्टर पानसरे विधूर असल्यामुळे तेही बंगल्यात एकटेच राहत होते. पहिल्याच दिवशी लैलाबाईंच्या लक्षात आलं, हा शेजार आपल्याला कुचकामी आहे. एवढंच नव्हे तर त्रासदायक आहे. त्यांना कुत्र्याची अतिशय भीती वाटत असे आणि शेजारच्या बंगल्यात 2 रानदांडगे कुत्रे सैराटपणे हिंडत असत. आपल्या आवारात हे राक्षसी कुत्रे केव्हा तरी येतील या कल्पनेनं त्या सारख्या भयग्रस्त असत. शेजारच्या बंगल्यात कधी कोणी येतानाही त्यांना दिसलं नाही. फक्त शनिवारी रात्री पत्ते दारू यांचा जल्लोष मात्र ऐकू येई. असल्या भडक पार्टीचा लैलाबाईंना मनस्वी राग आला होता. शेजारी राहणारा मनुष्य हा जंगली आहे, त्याला शेजार धर्म नाही असा त्यांनी ग्रह करून घेतला आणि तो ग्रह कायम व्हावा अशाच गोष्टी गेल्या 4-2 महिन्यात घडत होत्या. एका शनिवारच्या पार्टीत पानसऱ्यांच्या बंगल्यात खूपच आरडाओरडा झाला आणि मारामारीही झाली असावी. लैलाबाईंना जाग आली तेव्हा पानसऱ्यांचा करडा आवाज त्यांना ऐकू आला. एखाद्या सुरीच्या पात्यासारखे धारदार शब्द ऐकताच त्या गारठूनच गेल्या. पुन्हा बोललास तर याद राख, मी तुझा जीव घेईन. आणि बंगला एकदम स्तब्ध झाला. पार्टी मोडली आणि भराभर 4-5 गाड्या निघून गेल्याचा आवाज आले. लैलाबाईंना खिडकीतून कर्नल दिसत होते. ते आपल्या राक्षसी कुत्र्याशी खेळकर भाषेत काहीतरी बोलत होते. म्हणजे दारू चढल्यामुळे मघाचा वादविवाद झाला नव्हता तर. लैलाबाईंना वाटलं, हा एकांडा माणूस एवढ्या प्रचंड घरात राहतो कसा? ह्याच्याकडे नाही माळी नाही नोकर. कधीतरी थोडा वेळ सकाळी कोणी नोकर येतो, काम करतो. एरवी हा आपलं घर इतकं झकपक ठेवतो कसं? या बंगल्यातली बाग तर दृष्ट लागण्यासारखी आहे. आपल्याकडे नोकर चाकर असूनही आपल्याला काही इतकी चांगली बाग ठेवता येत नाही. रसरशीत फुलांनी बहरलेले गुलाब, जाईचे वेल पाहून त्यांचा मत्सर जागा होऊन जाई. एखाद्या वेळी कर्नल बाहेर गेलेले असताना त्यांच्या बागेतील पिवळे गुलाब तोडून आणावेत असा त्यांना मोह होई.
परंतु त्या बंगल्यात सारख्या हिंडणाऱ्या त्या कुत्र्यांची आठवण झाली की तो विचार त्या दडपून टाकीत असत. लैलाबाईंच्याकडे संबंध दिवसभर वेगवेगळ्या कार्यकर्त्या येत असत किंवा त्यातरी चर्चा, सेमिनार, व्याख्याने या निमित्ताने बाहेर जात असत. त्यामुळे दिवसाच्या तासाचे हिशोब सहसा लागत नसत. रात्री मात्र लांबल्यासारख्या वाटत. काळोखाची त्यांना भीती वाटे. घरभर त्या दिवे लावून ठेवत. त्या कधी कधी माळ्याला व्हरांड्यात झोपायला सांगत. रात्र त्यांना सुरक्षित वाटत नसे. चोरी करावी असं त्यांच्या घरात काही नव्हतं, पण चोराला हे माहीत असलं तर ना. मध्येच त्यांना दचकून जाग येई. खिडकीतून त्या बाहेर पाहत तेव्हा कर्नल साहेबांचे ते 2 कुत्रे त्यांच्या बंगल्यात फिरताना दिसत. त्यांना तेवढंच बरं वाटे. आपण कुत्र्यांना घाबरतो तसे चोरही घाबरत असतील तर किती बरं होईल असं मनात येऊन जाई. रात्रीचे 2-3 वाजलेले असत तरी कर्नल काहीतरी वाचत बसलेले असत. एवढ्या अपरात्रीपर्यंत हा जागत का बसतो याचा त्या विचार करीत. कर्नल साहेबांची दृष्टी कधी कधी सहज त्यांच्या खोलीकडे वळे, पण त्यांच्या चेहऱ्यावर बदल झालेला कधी लैलाबाईंना दिसला नाही. ते एवढेच फुटफुटत, वृक्ष जंगली आहे मेला. त्या संदर्भात एकदा चर्चा झाली तेव्हा त्या देवीजवळ म्हणाल्या होत्या, औरंगजेब आहे बघ, स्वतःच्याच नादात असतो. करायचं काय युद्धशास्त्र, रोज काय युद्ध खेळायचे असतात. मी इथं राहायला येऊन 3-4 महिने झाले, पण त्यानं चुकून सुद्धा माझी चौकशी केली नाही. तो कशाला तुझी चौकशी करील, आणि तू तरी कुठं त्याची चौकशी केलीस. शी, असल्या माणसाशी ओळख करून करायचं काय. सकाळ संध्याकाळ दारू पित असतो आणि कसली तरी चटोर पुस्तकं वाचत असतो, नाहीतर संबंध दिवसभर उघडा वागडा राहून बागेत काम करीत असतो. शिवाय चौकशी करायची तर त्याचे राक्षसी कुत्रे आहेत ना पहारेकरी. किती छान असतं नाही का ग या पुरुषांचं. कुन्हा कुन्हावर ते अवलंबून असतात. वाग वा, मी नाही का एकटी राहत, मी कुणावर अवलंबून आहे. खरंच लैला, सभेतील भाषण सोडून दे, पण तू इतकी वर्षे पुन्हा लग्नाचा विचारच का कधी केला नाहीस. चांगली एकदा सुटली आहे ती पुन्हा कशाला अडकू या पाशात. आणि माझं काय वाईट चाललंय. मी लग्न केलं असतं तर मग स्त्रीमुक्ती चळवळीचं काम मला कसं करता आलं असतं. एका माणसाच्या खुशीसाठी आयुष्य बर्बाद करण्यापेक्षा एक तत्वासाठी आयुष्य झोकून देणं मला जास्त अभिमानास्पद वाटतं. पण तुला वाटत नाही की असं एकटं राहण्यात फारसा अर्थ नाही. चळवळ बिळवळ ठीक आहे ग, कुणीतरी ती करायला पाहिजेच, ते आपण करतो एवढंच. पण असं भंकसपणे राहण्यात मला पुष्कळ वेळा निरर्थकपणा जाणवतो. एवढं जर तुला वाटत होतं तर मग तू का नाही परत लग्न केलंस. देवी एकदम स्तब्ध झाली. तिचा चेहरा एकदम काळवंडला. मूळची ती रूपवान नव्हतीच. आगतिकतेचा भाव तिच्या चेहऱ्यावर आल्यावर ती अधिकच कुरूप दिसू लागली. खालच्या मानाने ती म्हणाली, बंड वगैरे करायची माझी काही इच्छा नव्हती. मला कोणी योग्य पुरुष भेटला असता तर मी पुन्हा लग्न केलंही असतं, पण तसा कोणी पुरुष भेटलाच नाही. माझ्यावर कोणी आकृष्ट व्हावं असं माझ्याजवळ काय आहे. हळूहळू माझ्या लक्षात आलं, पुरुषांबद्दल माझ्या मनात असलेला राग पुरुषांनी केलेल्या माझ्याबद्दलच्या उपेक्षेतून आला आहे. आपले बरेचसे राग असेच प्रतिक्रियात्मक असतात. रागाचे अवसान आणणारे खुद्द रागावलेल्यापेक्षा भडक बोलतात. माझा डायव्होर्स झाला त्यामुळे माझं अडलं अशातला भाग नाही, पण मी उपेक्षा करण्याइतकी स्त्री आहे असं पुरुषांना वाटावं याचंच मला जास्त दुःख आहे. खरं तर मी वाटेल त्या पुरुषाला स्वीकारलं असतं, पण ते जाऊ दे. तू का लग्न केलं नाहीस ते सांग. तुझ्या मागं पुष्कळ लोक घोटाळत होते हे मला माहीत होतं. तू दिसायला सुद्धा चांगली होतीस. खरं तर कुमारी वाटावीस इतकी तू तरुण छान होतीस. तुझ्याजवळ पैसेही होते. खरं म्हणजे तू योग्य वेळी लग्न करायला हवं होतंस.
लग्न कशाला करायला हवं? म्हणजे पुरुषांविषयी तुला कधी ओढ वाटली नाही? वाटलीही आणि नाहीही. लग्न व्हायच्या आधी कथा कादंबऱ्यांतून स्त्री पुरुष संबंधांचं काहीतरी एक सुंदर चित्र माझ्या मनात निर्माण झालं होतं. लग्न झालं तेव्हा तर मी लहान होते. पहिलाच नव्हे तर त्यानंतर कोणताही सेक्सचा अनुभव मला चित्तथरारक वाटला नाही. खरं तर तो मला किळसवाना वाटला. खरं म्हणतेस? अगदी खरं. त्यात एवढं असूसण्यासारखं काय आहे तेच मला कळलं नाही. माझे मिस्टर तू पाहिले असशीलच. दिसायला चांगले होते, वागायला सभ्य माणसासारखे होते. पण आम्ही दोघं एकांतात गेलो की एकदम त्यांचं रूपच पालटे. त्यांची वासना एवढी अनावर होई की माझ्या संमतीची किंवा मानसिक तयारीची त्यांना कधी गरजच वाटली नाही. पुरुषांना असंच क्रूरपणानं वागलं पाहिजे यावर त्यांची श्रद्धा असली पाहिजे. पुढं पुढं ती सारी क्रिया मला इतकी ओंगळवाणी आणि किळसवाणी वाटली की ते जर मृत्यू पावले नसते तरीही मी त्याच्यापासून वेगळी राहिली असते. पुरुषाचा हा असा अनुभव असताना पुन्हा जाणून बुजून विषयाची परीक्षा कशाला पाहायची? हो, सिम्पली हॉरिबल. खरंच हॉरिबल. तेव्हापासून ना पुरुष जातीची मला शिसारी बसली आहे. स्त्रीमुक्ती चळवळीत जी मी पडले ती खरोखरच मला त्या चळवळीत रस आहे म्हणून. देवी हसली आणि म्हणाली, एका अनुभवावरून माणसानं असे ग्रह करून घेतले तर कठीण आहे. मला वाटतं तुला एखादा उमदा पुरुष भेटायला हवा होता. बाकी भेटेलही अजून. अजून? गेल्याच महिन्यात मला 40 वर्षे पूर्ण झालीत. माहिती आहे ना तुला? मला माहीत आहे ग. अगं, पण त्या पुरुषाला माहीत नसलं म्हणजे झालं. तुझ्याकडे पाहून काही कोणाला असं वाटणार नाहीये. देवीबरोबर झालेलं हे सारं बोलणं लैलाला आठवलं आणि तिची नजर आरशाकडे गेली. ती चटकन उठली आणि आरशापुढे जाऊन बसली. आपल्या चेहऱ्याकडे तिने नीट निरखून पाहिलं. अजून कोठेही सुरकुती पडलेली नव्हती. त्वचेची कांती सुद्धा अजून ओसरली नव्हती. रात्री बांधून ठेवलेले केस तिने मोराचा पिसारा उघडावा तसे झटकून उघडे केले. लांब सडक असणारे ते केश प्रसाधनासाठी बसताना अडचणीचे वाटायचे. पण आत्ताच त्यांचा पसारा पाहून क्षणभर त्यांना बरं वाटलं. अजून एकही केस पांढरा झालेला नव्हता. केसांतून कंगवा फिरवता फिरवता त्या उभ्या राहिल्या. विस्कळीत झालेला नाईट गाऊन त्याने एका हातानं सैल केला आणि मागच्या मागं लोटून दिला. आरशातलं आपलं उघडं वागडं प्रतिबिंब पाहून त्या खुदकन हसल्या. देवी म्हणते ते खरं आहे. आपण अजून 40च्या वाटत नाही. पुरुष स्पर्शानं कधीही न मोहरलेली ही गात्र आपण निकोप आणि टवटवीत राखू शकलो याबद्दल त्यांना धन्यता वाटली. त्या तशाच बाथरूमकडे जाऊ लागल्या. त्यांची नजर सहजगत्या कर्नल साहेबांच्या खोलीकडे गेली आणि त्या एकदम दचकल्या. कर्नल साहेब त्यांच्याकडे रोखून पाहत होते. नकळत आपला उघडा वागडा देह परपुरुषाला दिसला याबद्दल लाज उत्पन्न होण्याऐवजी तो पुरुष आपल्याकडे निर्लज्जपणे पाहत आहे याचा त्यांना संताप आला आणि त्या संतापातच त्या ओरडल्या, यू लावझी ब्रूट. कर्नल साहेबांनी पाठ फिरवली आणि ते घराच्या अंतर्भागात निघून गेले. संबंध दिवसभर त्यांच्या डोळ्याच्या लालसेने ती जळत राहिली. त्याच दिवसापासून का कोणास ठाऊक आपल्या शेजाऱ्याबद्दल त्यांची विकृत चिकित्सा सुरू झाली. खिडकीच्या पडद्याआडून कर्नल साहेबांच्या हालचाली गुप्तपणे पाहण्याचा त्यांना छंद लागला. कर्नल साहेब आपल्याच नादात दंग असत. निदान रात्री 12 वाजेपर्यंत ते जागे असतच. तरी सकाळी 6ला ते फरांड्यात चहा घेताना दिसत असत. त्यांची दोन्ही कुत्री त्यांच्या अंगाखांद्यावर उड्या मारित असत व ते त्यांना बिस्किटं भरवीत असत. मग ते कुत्र्यांना घेऊन दौडत भटकायला बाहेर पडत असत. घामाघूम होऊन परत आल्यावर ते वर्तमानपत्र चाळीत, आराम खुर्ची थोडा वेळ ताणून देत आणि मग सबंध दिवसभर अधूनमधून बागेत वावरताना ते दिसत.
पण कर्नल साहेबांनी चुकून सुद्धा लैलाबाईंच्या बंगल्याकडे नजर टाकली असं घडत नसे. त्याचा सुद्धा त्यांना राग आला होता. आपण तासन तास त्यांच्या हालचालींकडे लक्ष देतो आणि त्यांनी चुकून सुद्धा आपल्याकडे पाहू नये याचं त्यांना आश्चर्य वाटलं. शनिवारच्या पार्टीज आता बंद झाल्या असाव्यात, कारण आता कोणत्याच शनिवारी त्यांच्या बंगल्यात दंगा ऐकू आला नाही. परंतु एक दिवस लैलाबाईंच्या माळ्याच्या बायकोला कुत्रा चावला. तेव्हा मात्र त्यांच्या रागाला सीमा राहिली नाही. त्यांच्या बंगल्यात जाऊन तक्रार करायची सोयच नव्हती, कारण त्या राक्षसी कुत्र्यांचं भय त्यांना मनोमन वाटत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी कर्नल साहेब वरांड्यात चहा घेत आहेत असं पाहून त्या तरातरा बागेत आल्या आणि आपल्या हद्दीत सुरक्षित जागी उभ्या राहून त्यांनी कर्नल साहेबांना ओरडून हाक मारली. कर्नल साहेब आश्चर्यचकित झाले. झटकन कंपाऊंडच्या दिशेने येऊन म्हणाले, वेल मॅडम, व्हॉट कॅन आय डू फॉर यू? तुमच्या कुत्र्यांना गोळ्या घालून ठार करा. नो नो, माझी कुत्री अगदी इनोसंट आहेत. ती कोणाला चावत बिवत नाहीत. तर कुठल्या जंगलातून लांडगे धरून आणलेत अन म्हणे माझी कुत्री इनोसंट आहेत. आमच्याच माळीनबाईंना काल तुमचा कुत्रा चावला. इम्पॉसिबल. माझी कुत्री तर कंपाऊंडच्या बाहेर पडणंच शक्य नाहीत. बोलवा तुमच्या नोकराणीला. हे संभाषण चालू असतानाच माळी आणि त्याची बायको येताना दिसली. कर्नल साहेबांनी त्यांना दरडावून विचारलं, काय हो, तुम्हाला आमचे कुत्रे चावले म्हणता? जी. तुमच्या कंपाऊंड मध्ये येऊन चावला कुत्रा तुम्हाला? जी नाही, तुमच्या बागेत फुलं काढायला गेले तेवढ्यात खसकन आलं बघा कुत्र. कर्नल साहेब छद्मीपणाने खदखदून हसले आणि म्हणाले, सांगितलं नाही मी तुम्हाला, माझी कुत्री कंपाऊंडच्या बाहेर कधी जाणारच नाहीत आणि गेलीच तर कोणाला चावणारच नाहीत. वा वा, तुमच्या कंपाऊंडच्या आत आलं म्हणून कुत्र्यांनी चावलंच पाहिजे असं कुठं आहे? भले मालकाची मिळकत सांभाळायची नाही तर मग कुत्री सांभाळायची कशाला? ते काही नाही. तुमची कुत्री कुणाच्याही जीवावर उठतील, मी पोलिसात तक्रार करेन. तुम्हाला इथं कुत्री पाळू देणार नाहीये मी. लैलाबाई, कायदा तुम्हाला माहीत नाही असं दिसतं. बेवारशी आणि वेडसर कुत्र्यांना कायदा बंदी घालू शकतो. माझ्या कुत्र्यांनी गेल्या वर्षी डॉग शो मध्ये पहिलं बक्षीस मिळवलं आहे. माझी कुत्री अत्यंत सुलक्षणी आहेत. माझी खात्री आहे तुम्ही प्रयत्न केला तर तुम्हाला सुद्धा ती आवडतील. टायगर, टायगर, बाईना शेक हँड कर. तेवढ्यात कर्नलचा आवाज ऐकून टायगर जवळ आला होता. कंपाऊंडच्या तारेवर एक पाय ठेवून दुसरा पाय त्याने लैलाबाईंच्या दिशेने पुढे केला. लैलाबाईंनी त्याच्याकडे नीट निरखून पाहिलं. खरोखरच कुत्र्यात जंगलीपणाची मुळी सुद्धा झाक नव्हती. उलट आपला पाय पाहुण्याने हातात घ्यावा व आपल्याला उपकृत करावा अशीच तिथे याचना होती. लैलाबाईंना क्षणभर वाटलं एवढ्या लागट कुत्र्याला शेक हँड करावा, पण एवढ्या अवाढव्य कुत्र्याच्या जवळ जायच्या कल्पनेनंच त्या शहारल्या आणि म्हणाल्या, मला नाही कुत्री आवडत. अरे रे, व्हेरी अनफॉर्च्युनेट. कुत्र्यासारखी सोबत नाही बघा, विशेषतः एकटं राहायचं असेल त्याला. लैलाबाई फनकारून म्हणाल्या, पण माणसानं एकटं राहावंच कशाला? आणि त्या पाठ फिरवून आपल्या खोलीत निघून गेल्या. आपल्या खोलीत येऊन बसल्या तेव्हा त्यांच्या लक्षात आलं, आपलं अंतकरण उगीचच धडधडत आहे. माणसानं एकटं राहावंच कशाला हा प्रश्न आपण उगीचच केला. पण त्यांच्या डोक्यातून कर्नल साहेबांचे विचार जा म्हटले तरी जात नव्हते. एका बाजूने कर्नल साहेबांच्या व्यक्तिमत्वाबद्दल त्यांना गूढ आकर्षण वाटत होतं, तर एकीकडे त्यांच्या माणूसघाण्या स्वभावाचा राग येत होता. त्यांच्यावर काहीतरी करून कुरघोडी केली पाहिजे असं त्यांनी मनोमन ठरवलं. अधूनमधून बागेतल्या झाडांच्या निमित्तानं माळी काही कुरबुरी सांगित असे. कर्नल साहेबांच्या बागेत लैलाबाईंच्या बागेतल्या झाडांची फुले पडत असत. त्या गोळा करायला माळी किंवा माळ्याची बायको जाऊ शकत नव्हती.
त्यामुळे कुत्र्यांविरुद्धच पोलिसात तक्रार द्यावी असा त्याने विचार केला. कुत्रा चावल्याचं सर्टिफिकेट त्याने डॉक्टरांकडून मिळवलं व त्यांनी पोलिसात रीतसर कंप्लेंट केली. पोलिसांनी कर्नल साहेबांना बोलावून त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. लैलाबाईंची तक्रार टिकण्यासारखी नाही म्हणून त्यांनी ती परत घ्यावी असा सल्ला दिला. समाजातील आपल्या नावामुळे व स्त्री सुलभ लाघवामुळे पोलीस कर्नल साहेबांचा नक्षा उतरवतील अशी जी लैलाबाईंची समजूत होती ती काही खरी ठरली नाही. हे पाहून त्या अधिकच चवताळल्या. कलागतीसाठी प्रसिद्ध असलेले गावातले एक वकील स्त्रियांच्या चळवळीच्या निमित्ताने त्यांच्या माहितीचे झाले होते. त्यांच्याकडे जाऊन त्यांनी ही सर्व हकीकत सांगितली. त्यांनी लगेच खर्चासाठी 200 रुपये घेतले आणि कोर्टात खटला गुदरला. कोर्टाचा हिसका बाईंनाही माहीत नव्हता आणि कर्नल साहेबांना तर नव्हता. तारखावर तारखा पडू लागल्या. वृत्तपत्रात उलटसुलट काही लिहून येऊ लागलं. त्यामुळे बाई वैतागून गेल्या. कुठून आपण खटला केला असं त्यांना झालं. त्याने आणखीनच राग येई तो कर्नल साहेबांच्या कुत्सितपणाचा. ते कोर्टात आलेच तर कोर्टाबाहेर कुठेतरी सिगारेट ओढीत उभे राहत. त्यांनी वकीलही दिला नाही. बाई आल्या की ते छदमीपणाने हसत. त्यामुळे बाईंना अधिकच संताप येई. जणू काही त्यांना म्हणायचं असे की बाई तुम्ही मूर्ख आहात. अशामुळे खचलेली विरस्त्री पुन्हा जागी होई आणि पुन्हा पुन्हा त्या तारखांना हजर राहत. एकदा कोर्टाची तारीख पडली म्हणून बाई बाहेर पडल्या आणि बसस्टॉपवर येऊन उभ्या राहिल्या. ऊन म्हणजे मी म्हणत होतं. सकाळपासून बाईंना बरंही वाटत नव्हतं. रिक्षा मिळाली तर करायची असं त्यांनी ठरवलं होतं पण रिक्षाच मिळेना. तेवढ्यात एक रिक्षा येताना दिसली. बाईने हात दाखवला म्हणून थांबली. पण कर्नल साहेबांना पाहताच बाई एकदम मागे सरकल्या. त्यांना राग अनावर झाला. का कोणास ठाऊक आपल्याला चक्कर येत आहे असं त्यांना वाटलं. त्यांना कोणीतरी धरलं आणि रिक्षात बसवलं एवढंच त्यांना कळत होतं. कोणीतरी आपल्या शेजारी आहे आणि असा शेजारी त्यांना एकदम निराळा वाटला, हवासा वाटला. डोळे उघडून हा स्वप्रभास गमवायला त्या तयार नव्हत्या. रिक्षा थांबली. बाईंनी डोळे उघडले. रिक्षावाल्याचे पैसे कर्नल साहेब देत होते. त्या धडपडत रिक्षाच्या बाहेर आल्या आणि रुक्षपणे कर्नल साहेबांना म्हणाल्या, थँक्स, आणि आपल्या बंगल्यात निघून गेल्या. या कोर्टातल्या भांडणाला काही अर्थ नाही याची लैलाबाईंना जाणीव का नव्हती. पण त्यांना आपण एवढे हट्टी का झालो हेच कळेना. वकील साहेबांना सांगून हा खटला काढून टाकावा असंही त्यांच्या मनात आलं. पण ही तर सरळ शरणागती आहे. आपण खटला काढून घेतला तर वर्तमानपत्रवाल्यांना आणखीनच एक टवाळीचा विषय सापडेल या भीतीमुळे त्या अधिकच अस्वस्थ झाल्या आणि म्हणून अगदी अगतिकपणे त्या पुढच्याही तारखेला हजर राहिल्या. त्या दिवशी तारीख चालेल असं लक्षण दिसेना. अखेर एकदाची तारीख पडली. वकिलांशी काहीतरी त्या बोलताहेत हे कर्नल साहेबांनी न्याहाळलं. लैलाबाई थोड्याशा चिडलेल्या दिसत होत्या. बराच वेळ बोलाचाली झाली आणि वैतागानं त्या बाहेर पडल्या. त्या येत आहेत असं पाहून कर्नल साहेब पुढे सरकले. आजही स्टँडवर रिक्षा नव्हती. तेवढ्यात एक रिक्षा आली. ती रिक्षा कोणी घ्यायची या संभ्रमात दोघेही स्तब्ध राहिले. पण कर्नल साहेब पुढे जात नाहीत असे पाहून लैलाबाई रिक्षात बसल्या आणि रिक्षा चालूही झाली. रिक्षा 4 पावले पुढे गेली तोच ती थांबली. लैलाबाईंनी मान काढून कर्नल साहेबांना बोलावून घेतलं. कर्नल साहेब पुढे आले आणि म्हणाले, आता काय नवीन भानगड काढलीत? भानगड वगैरे काही नाही. गेल्या खेपेला तुम्ही माझ्या रिक्षाचे पैसे दिलेत ना. मला कोणाचं ऋण ठेवायला आवडत नाही. मी तुम्हाला सोडते. कर्नल साहेब हसले. मी आता कुठेतरी जेवायला बाहेर जाणार आहे. घरी स्वयंपाक करायचा कंटाळा आला आहे. तुम्ही येत असलात तर चला जेवायला. सॉरी, लैलाबाई रुक्षपणे म्हणाल्या. घरी यायचं असेल तर सोडते. ठीक आहे. तुमच्या ऋणातून एकदा मुक्त व्हायला पाहिजे म्हणून पाहिजे तर घरी येतो. चला. रिक्षा चालू झाली.
रिक्षातील अपुऱ्या जागेत एकमेकांचा स्पर्श अपरिहार्य होता. रस्त्यातील सुप्रसिद्ध खड्डे आणि रिक्षावाल्यांचा बेदरकारपणा यामुळे अंगाला अंग घासल्यापासून प्रवास अशक्यच होता. सुरुवातीला लैलाबाईंनी खूप अंग सावरून बसण्याचा प्रयत्न केला. पुढे त्यांच्या लक्षात आलं हा सारा मूर्खपणा आहे. शिवाय कर्नल साहेबांना त्याचं काही सोयरसूत्रक नव्हतं. त्यांच्या सिगरेट धुराचा त्रास लैलाबाईंना होत होताच. तो धूर त्याने हाताने झाडायचा प्रयत्न केला. तेव्हा कर्नल साहेबांनी बिचकून लैलाबाईंच्याकडे पाहिलं आणि नुकतीच पेटवलेली सिगरेट टाकून दिली. त्यामुळे तर लैलाबाईंना अधिकच वरमल्यासारखं झालं. घर आलं तेव्हा चटकन कर्नल साहेब बाहेर पडले आणि रिक्षावाल्याला त्यांनी पैसे दिलं. तेव्हा बाईंनी त्यांना एकदम अडवलं. त्या म्हणाल्या, आपलं काय ठरलं होतं? त्यांच्याकडे काही एक लक्ष न देता त्याने रिक्षावाल्याचे पैसे चुकते केले आणि रिक्षावाला सर्रक निघूनही गेला. बाई रागावल्यात हे कर्नल साहेबांच्या लक्षात आलं आणि ते म्हणाले, कोर्टात तुमचा बराच खर्च झालाय, तेव्हा माझ्या पायी तुम्हाला अधिक खर्च व्हायला नको. बरं ते जाऊ दे. चहा घेणार का? तुमच्याकडे का? तुमच्या ह्या कुत्र्यांचं काय? तेच तर तुम्हाला सांगतोय. कुत्र्यांची काय एवढी हाय घेतली आहात तुम्ही? येऊन तर पहा. नाही, मला कुत्र्यांची भीती वाटते. अहो, मी असताना तुम्हाला कुत्री कसं काही करतील? कर्नल साहेबांनी चक्क बाईंचा हात धरला आणि जवळपास ओढतच आपल्या बंगल्यापाशी गेले. कर्नल साहेबांचा आवाज ऐकूनच ती दोन्ही कुत्री कर्नल साहेबांच्या दिशेने झेपावली. ती अंगावर धावून येत आहेत असं पाहताच लैलाबाई एकदम घाबरल्या आणि त्यांनी कर्नल साहेबांना जवळपास मिठीच मारली. कर्नल साहेब थोडेसे तसेच चालत पुढे आले. एका झाडाच्या सावलीत येताच तेथेच त्या कुत्र्यांना त्यांनी बसायची आज्ञा केली आणि ते कुत्रेही निमूटपणे त्या जागेवर बसले. हे पहा, ही कुत्री आता या जागेवरून मुळीच हलणार नाहीत. तुम्ही या कंपाऊंडच्या बाहेर पडेपर्यंत किंवा आम्ही बोलावेपर्यंत. कशावरून? कशावरून काय? अहो, ही शिकवलेली कुत्री आहेत. यांना सर्व काही कळतं. तुम्ही त्यांना घाबरताय हे सुद्धा त्यांना कळतंय. एरवी परकी म्हणून त्यांनी तुमचा पिच्छा सोडला नसता, पण आता तुम्ही माझ्याबरोबर आलात ना, मग ते तुम्हाला परके मानत नाहीत. दोघेही जण दिवाणखान्यात येऊन बसले. कुत्र्यांचं भय अजून बाईंच्या मनातून गेलेलं नव्हतं, पण दिवाणखान्यात पंख्याखाली सावलीत बसल्यावर एकदम त्यांना बरं वाटलं. हे केवळ सावलीमुळं की आणखी कशामुळं याचा त्यांनी विचार करणं सोडून दिलं. एकटा पुरुष असून सुद्धा घरात कोठे अस्ताव्यस्तपणा नव्हता. मोठ्या कुतूहलाने बाईंनी स्वयंपाकघरात डोकावून पाहिलं. एखाद्या सुगृहिणीच्या शिताफीनं कर्नल साहेबांची स्वयंपाकघरात हालचाल दिसत होती. एकदा त्यांना वाटलं आपण आत जावं, पण लगेच त्यांचं मन फिरलं. त्या जागेवर येऊन बसल्या. खोलीचं निरीक्षण पूर्ण होतंय तो एका ट्रेमध्ये चहाचं साहित्यानं बिस्किट घेऊन कर्नल साहेब आले. संभाषण सुरू करावं ते त्यांनाही कळत नव्हतं आणि कर्नल साहेबांची इच्छा दिसत नव्हती. ते म्हणाले, तुम्हाला तोंडबिंड धुवायचं असेल तर बाथरूम तिकडे आहे. त्या बाथरूममध्ये गेल्या आणि बाथरूम पाहून त्या चकितच झाल्या. बाथरूम कसली ती? एक खोलीच होती. प्रचंड मोठा टब बाथ तिथे होता. संपूर्ण आकाराचा आरसा तिथे होता. टॉयलेटची अद्ययावत साधने तिथे होती. तो टब बाथ पाहून त्यांची बरेच दिवस टब घेण्याची इच्छा होती ती अगदी उसळून जागी झाली. मनात त्या म्हणाल्या, हा कर्नल अगदी मॅट कॅपच आहे. पण बाथरूम बाहेर येताना या घराविषयी त्यांचा थोडा मत्सर जागा झाला. या माणसाला सौंदर्यदृष्टी आहे हेही त्यांना पटलं. चहा सुद्धा चांगला झाला होता. चहा एवढा सोपस्कारानं घ्यायचा असतो हेही त्यांना नवीन होतं. त्यांना वाटलं आपण उगीच हळव्या झालो आहोत म्हणून आपल्याला सगळंच चांगलं दिसतंय. काहीतरी बोलायचं म्हणून त्या म्हणाल्या, तुमचे ते दोघे राक्षस बाहेर कसे शांत बसून आहेत? अहो, ते बोलावल्याशिवाय कधीच आत येत नाहीत.
बोलवू का? नको नको, एकदम घाबरून लैलाबाई म्हणाल्या. खरंच तुम्ही बोलावून पहा. तुम्ही बोलावलं तर नक्की येतील आणि गप्प बसून राहतील. अहो, कुत्र्यांनी माणसाला घाबरायचं, आपणच त्यांना घाबरून कसं चालेल? प्लीज त्यांना बोलावून पहा. टायगर आणि लायन अशी त्यांची नावं आहेत. कुणालाही बोलवा, ज्याला बोलवाल तोच येईल, दुसरा बाहेर घुटमळत राहील. बाईने मोठ्या कष्टानं टायगरला हाक मारली. त्याने अगदी हलक्या आवाजात मारल्या हाकेला सुद्धा टायगरानं दाद दिली. तो मोठ्या हर्षभरानं लैलाबाईंच्या जवळ आला. लैलाबाई अंग चुरू लागल्या तेव्हा कर्नल साहेब हसले. भीत भीत लैलाबाईने हात पुढे केला. ओळख पटल्याची खूण टायगरच्या नजरेत होती. टायगरचा पाय लीलाबाईंच्या मांडीवर उतला गेला. लीलाबाईंनी अगदी भीत भीत त्याच्या अंगावरून हात फिरविला, परंतु टायगरच्या लगटीमुळे त्यांची भीती कमी झाली. एवढंच नव्हे तर आपण उगाचच भीतो असं त्यांना वाटून गेलं. कर्नल साहेबांनी टायगरला नंतर जाण्याची आज्ञा केली आणि तोही खाली मान घालून ताबडतोब निघून गेला. मग शांततेत 1-2 मिनिटे तशीच गेली. लैलाबाई खालच्या मानेने म्हणाल्या, कर्नल, मी तुमच्याबद्दल फार गैरसमज करून घेतला. वेल, डोंट वरी. तुमचा हा गैरसमज दूर झाला ही भाग्याची गोष्ट आहे. तुमच्यासारख्या एका चांगल्या देखण्या स्त्रीने असा गैरसमज करून घ्यावा आणि तो मी राहू द्यावा, या दोन्ही गोष्टी वाईटच. कर्नल साहेब, एक विचारलं तर रागावणार नाहीत ना? छे, मुळीच नाही. वाटेल ते विचारा. अलीकडे तुमच्याकडे शनिवारची पार्टी का होत नाही? तुमचं बरंच लक्ष आहे म्हणायचं. विषय टाळू नका. नाही, एकदा पार्टीत वाद झाला. मला ते बोलणं आवडलं नाही. मी त्या लोकांना हाकलून दिलं. वाद कसला होता तो विचारू नका. पण का? एवढे चिडण्यासारखं त्यात काय होतं? तुम्ही खून करायची भाषा केलीत. वाद तुमच्याबद्दल होता. काहीतरी तुमची घाणेरडी चेष्टा सुरू झाली. एका स्त्रीची असली चेष्टा मला आवडत नाही. माझी चेष्टा? होय. काय पण? पुष्कळ पुरुष दारू प्यायल्यानंतर फार वाईट बोलतात, विशेषतः बायकांच्या बद्दल. आय हेट इट. तेव्हापासून पार्टी बंद. ते जाऊ दे. या एवढ्या प्रचंड बंगल्यात तुम्ही एकटे कसे राहू शकता आणि काय राहता? कर्नल साहेब खळाळून हसले आणि म्हणाले, हा प्रश्न मीही तुम्हाला विचारू शकतो. माझी गोष्ट निराळी आहे. मला एकटं राहायला कारणं आहेत. मग मलाही असतील की कारणं काही? ती जाणून घ्यायचं मला कुतूहल आहे. माझी बायको मरून 10 वर्ष झाली. ती फार चांगली होती. इतकी चांगली की तिच्याऐवजी दुसऱ्या कोणाचा विचार करणंच मला शक्य झालं नाही. शिवाय लष्करात नोकरी, त्यामुळं एकटेपणाची सवय होती. आयुष्य बेतून घेतलं मी बांधेसूद. एका विशिष्ट वयानंतर माणसाला आपला स्वभावही बदलता येत नाही. शिवाय मुलं मोठी झाली, तीही लष्करात. घरात तसा मी एकटा असतो. पण प्राण्यांचा शौक आहे, वाचनाचा शौक आहे. काळ्या मातीतून फुलवलेली रंगीबेरंगी फळं फुलं बागेत आहेत. अगदीच कधी एकाकी वाटलं तर लाल काळ्या साडीत लपेटलेली मद्याची बाटली आहे. माणसाला लागतं तरी काय आणखीन? बस एवढंच पुरतं. कोणी बोलायला शेजारी असावं, कोणाला तरी सांगावं, कोणाचं तरी ऐकावं, असं कोणी नको. एकटेपणा सुद्धा कोणाला तरी सांगण्यात सुखावं होतो नाही का? हा, ठीक आहे. तुम्ही म्हणता तेही कधी कधी वाटतं, पण
असं एक माणसाचं वय येतं की त्याचे हट्ट आग्रह पक्के होतात. त्याच्या मनात असलेल्या प्रतिमेशी मिळता जुळता जोडीदार माणूस प्रत्यक्षात मिळत नाही. मिळतील त्यांच्याबरोबर जमवून घेण्याचा काळ संपलेला असतो. गोड मानून घ्यायचं मनाला निभत नाही. हवं असतं ते अगदी रेखीव, आपल्या कल्पनेवर हुकूम. असं कुणीच भेटलं नाही तुम्हाला? भेटलं. वेगवेगळे गुणधर्म वेगवेगळ्या स्त्रियात जरूर दिसले. किंबहुना काही काही स्त्रिया अपेक्षेपेक्षाही अधिक सुलक्षणी होत्या. पण तेवढ्यानं भागत नाही. त्या सगळ्यांना सामावून घेणारी मूस सुद्धा तेवढीच तप्त असायला हवी. म्हणजे मग ते अलौकिक गुण त्या व्यक्तिमत्वात विरघळून जातात. खैर, माझं जाऊ दे. मी एक उत्तरणीला लागलेला माणूस आहे. माझ्याजवळ देण्यासारखं असं काही नाही. आणि माझ्याजवळ यू आर चार्मिंग वुमन. तुमचं सारं काही तुम्ही कसोशीनं सांभाळून ठेवलं आहे. खरं सांगू, त्याचंच मला दुःख आहे. रानामध्ये झाडं फुलतात आणि त्यांची फुलं गळून जमिनीवर पडतात. अशा झाडांचा उपयोग काय? कोणासाठी तरी फुलावं लागतं. देवानं जे दिलेलं आहे ते केवळ सांभाळण्यासाठी नाही. हे तर तुमच्या एकटेपणाचं उत्तर नव्हे. हो, हेच उत्तर आहे. अगदी लहानपणी लग्न झालं. 2-3 वर्ष संसार झाला. त्याच्याही आठवणी फारशा सुखाच्या नाहीत. कथा कादंबऱ्यांतून वाचते तसा पुरुष नशिबानं माझ्या लेखी नव्हताच. पुरुषाचा माझा अनुभव किळसवान आहे. पुरुषांची मला भीती वाटते. भीती? भिण्यासारखं पुरुषात काय आहे? ज्याच्यासाठी लोक वेडे होतात त्या स्त्री पुरुष संबंधांचं चित्र अतिशय भयंकर आहे. पुरुषांना नेमकं काय हवं असतं याचा मी विचार करते, पण मला समजतच नाही. खरंच पुरुषांना नेमकं काय हवं असतं? काहीच नको असतं. पुरुषांना असं काहीच नको असतं. तसं स्त्रीला सुद्धा काहीच नको असतं. पण दोघांना मिळून काहीतरी हवं असतं. आपल्यातल्या असणाऱ्या उणीवा कोणीतरी दूर कराव्यात अशी एक ओढ असते. ती पुरी होण्याच्या क्रियेत मात्र फार अडचणी असतात. कित्येक वेळा लक्षात असं येतं की दोघांनाही आपण दुसऱ्यासाठी खूप दिलं आहे असं वाटतं, पण कुणीच काही दिलेलं नसतं. स्त्री पुरुष संबंधात काही मिळवता येत नाही, फक्त देता येतं. आणि देण्याच्या या तीव्र लालसेतून नकळत काही मिळून जातं. हावरेपणानं ओरबाडून मिळवण्यासारखं ते सुख नाही, हे फार थोड्यांना कळतं. आणि सारी दुःख तिथंच निर्माण होतात. मला काहीच कळत नाही, पण मला ते कधी समजलेलंच नाही. कर्नल साहेबांनी लैलाबाईंकडे रोखून पाहिलं. त्या आता अगदी निराळ्या वाटत होत्या. खोल खोल काहीतरी शोधत असलेल्या लहान मुलीचा भाबडेपणा त्यांच्या चेहऱ्यावर होता. कर्नल साहेब त्यांच्या डोळ्यात डोकावून पाहत होते. चटकन ते उठले आणि लैलाबाईंच्या जवळ गेले. त्यांच्या खांद्यावर त्याने आपली बोटे घट्ट रुतवली आणि ते म्हणाले, बघू आपल्याला काही जमलं तर. लैलाबाई एकदम हसल्या. किती दिवसात आपण असं हसलो नाही हे त्यांच्या लक्षात आलं. त्याने आपलं तोंड कर्नल साहेबांच्या खांद्यावर लपवलं. तशीच 2-3 मिनिटे गेली. आपण कुठेतरी फार फार जवळ जवळ आलो आहोत हे दोघांनाही जाणवलं. ही समाधी भंग व्हावी अशी दोघांची इच्छा नव्हती, पण शरीरानं दगा दिला. कधीच अनुभव नसलेली विलक्षण चैतन्यदायी सळसळ त्यांच्या अंगोपांगातून झळाळून गेली. कर्नल साहेबांच्या ओठांजवळ ओठ नेत त्या म्हणाल्या, तुम्ही फार बोलता तुम्ही. लष्करी माणसांच्या बद्दल माझ्या कल्पना फार निराळ्या होत्या. कर्नल साहेब हसले. त्यांनी लैलाबाईंना सोडून दिलं. ते म्हणाले, आपण दोघेही एकमेकांना अनुरूप आहोत.
पण एकमेकात गुंतून घेण्यात फारसा अर्थ नाही. कुठल्या तरी नात्याने एकमेकांना अडकून घेण्यापेक्षा आपण चांगले मित्र म्हणून राहू, जिवलग मित्र म्हणून. नाहीतरी आता तसे थोडे दिवस उरले आहेत. नवीन प्रयोग करत बसायला वेळ नाही. जिवलग मित्र म्हणजे काय सांगेन, हळूहळू समजावून सांगेन. लष्करी जवानाला जमेल तेवढ्या लवकर सांगेन. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, लग्न वगैरे करण्याच्या भानगडीत मला अडकायचं नाही. आजपर्यंत लागलेल्या सवयी सगळ्या झटकन मोडणार नाहीत. अगदी क्षुल्लक गोष्टींनी उशिरा बहराला येऊ पाहणारा हा वृक्ष जळून जाईल. त्यातूनही तेवढं सिरियसली दोघांनाही जाणवलं तर बघू, लग्नाचंही बघू. तोपर्यंत मैत्री मात्र पक्की. मला अशी बेजबाबदार मैत्री आवडणार नाही. माझी मुलगी, तुमची मुलं आपल्या असल्या मैत्रीबद्दल काय म्हणतील? काही म्हणणार नाहीत. उलट आपल्या शहाणपणाचं कौतुक करतील. आपल्या हक्कावर आक्रमण झालेलं कोणाला आवडत नाही. कदाचित माझ्या मुलांना घरात आलेली नवीन मालकीन रुचणार नाही, आणि तुझ्या मुलीलाही आपली आई दुसऱ्याची झालेली चालणार नाही. त्यातून पुढं काय करायचं ते ठरवू. केवळ मुलांच्यासाठी मी तुला गुंतागुंत नको म्हटलं नाही. पण नाती जडली की प्रेमाची कोवळी खुरटून जाते. हक्क तेवढे उरतात. त्यापेक्षा एकमेकांसाठी काही करण्याचा आनंद अधिक चांगला असतो, आणि तो निरपेक्ष असतो. सामाजिक निंदेच्या पलीकडे आपण दोघे गेलो आहोत. निदान जाऊया. पण मला ते जमणार नाही. निष्ठाच म्हणत असशील तर ती मैत्रीत जास्त टिकेल असं नाही वाटत तुला? निष्ठेचं नाही हो म्हणत मी. तुम्हाला समजत कसं नाहीये? लग्नाशिवाय मी तुमची मैत्री कशी करू शकेन? हे बघ लीला, आज तूच जर 21 वर्षाची कुमारिका असतीस, मीही 25 वर्षांचा तरुण असतो, तर आपण नसती का एकमेकांसाठी वाट पाहिली? ओळख झाल्याबरोबर आपण लगेच लग्नाचं बोललो नसतो. आपल्या भेटीगाठी झाल्या असत्या. आपण संकेत केले असते. चुरून मारून भेटलो असतो. चुंबनं आलिंगनं घेतली असती. एकमेकाला आपण मिळवत गेलो असतो, कणाकणानं, स्पर्शानं, लहरीनं. पहिल्या दिवशी भेट झाल्याबरोबर लग्न आणि बेडरूम असा काही आपण विचार केला नसता ना. वय वाढलं की माणसानं अगदी अरसिक बनलंच पाहिजे काय? इतकी काही मी उतावीळ झाली नाही. उतावीळचा हा प्रश्न नाही, पण आपण एकमेकांना अजून जिंकलंही नाही. एका अगतिकतेच्या जाणीवेने एकत्र आलेली माणसं एकमेकांची गुलाम होतात. मला गुलाम नको आहे, मित्र हवा आहे. पुन्हा नुसती बडबड. मैत्री करायची म्हणजे काय हो करायचं? तुम्ही मला आवडता आहात, हवे आहात, कायमचेच हवे आहात. मी काय करायला हवं? अरे रे, खरंच म्हातारी झालीस तू. मी तुला उगीच तरुण समजत होतो. प्रेम कसं करायचं हे शिकवून येत नाही. लीला उठली. तिने आवेगाने कर्नल साहेबांना मिठी मारली व ती म्हणाली, खरंच मी झाली असेल म्हातारी, पण मला म्हातारं व्हायचं नाही. मला सारं काही शिकायचंय पुन्हा. कर्नल साहेब दिलखुलास हसले आणि तिचा हात हातात घेऊन ते बेडरूमच्या दिशेने जाऊ लागले. बेडरूम जवळ येताच तिने आपला हात सोडवून घेतला आणि ते एकदम व्हरांड्यात पळून गेली आणि तिथून म्हणाली, शय्येचा रस्ता इतका जवळ नसतो महाराज. आणि मग खट्याळपणे हसत पायऱ्या उतरली सुद्धा. अल्लडपणे नाचत ती पावले टाकीत कंपाऊंड पाशी आली आणि टायगर आणि लायन झपापून तिच्याकडे धावले. तिने त्यांना जवळ घेतलं. त्यांना वात्सल्याने कुरवाळले आणि त्यांच्या मस्तकाचा मुखा घेतला. हे सारे बघत असणाऱ्या कर्नल साहेबांना तिने वेडावून अंगठा दाखवला. कंपाऊंडचे दार उघडून ती बाहेर पडली आणि तिने टायगर आणि लायनला बरोबर यायला खुणावले. काय करावे या संभ्रमात पडलेल्या त्या दोघांनी कर्नल साहेबांच्याकडे वळून पाहिले. कर्नल साहेब ओरडले, गो गो बॉईज गो. आणि मग दोघेही लैलाच्या मागोमाग तिच्या कंपाऊंडमध्ये शिरले. खेळकर भाव चेहऱ्यावर बाळगून केस उडवीत जाणाऱ्या लैलाकडे ते पाहतच राहिले.
10-5 वर्ष फेकून दिल्यामुळे तिची चाल सुद्धा आता बदलली होती. कर्नल साहेबांनी हात हलवला आणि ते परत दिवाणखान्यात आले. अजून दिवाणखान्यात लैलाच्या अभुक्त यौवनाचा सुगंध दरवळत होता. त्यात ते बघता बघता हरवून गेले. कितीतरी दिवसांनी त्यांनी शीळ घातली आणि खिडकीतून त्यांनी नजर टाकली. काही दिवसांपूर्वी पाहिलेला लैलाचा अर्धनग्न देह त्यांना अस्पष्ट तिथे दिसत होता. पण यावेळेस त्यांना तो निमंत्रण देत होता. त्यांना एकदम काहीतरी निराळं वाटू लागलं. बऱ्याच दिवसात जागी न झालेली एक वांछा त्यांच्या अंगावर स्वारी करून उठली. ते ताडकन उठले. आपल्या बंगल्याचं दार त्याने लोटलं आणि कुलूप लावलं. आणि आता आपल्या नव्या घरी जाण्यासाठी ते निघाले होते. हा लांबचा रस्ता तिनंच सुचवला नव्हता काय? धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.